हा 32x42चा गोठा आहे एकपाखी. हा गोठा बनवताना फार फार अडचणी आल्या. पाऊस, लाईट, पावसामध्ये पण काम करावं लागलं. त्याच्यानंतर लाईट गेली. लाईट गेल्यानंतर डीपीचा फॉल्ट झाला. मग जनरेटरवर वेल्डिंग करावं लागली. पाऊस चालू आहे. थोडं काम केल्यानंतर लगेच पाऊस यायचा. पाऊसाने उघडल्यानंतर लाईटीचा प्रॉब्लेम आला. लाईटीचा प्रॉब्लेम आल्यानंतर जनरेटर जोडलं. जनरेटरवर वेल्डिंग केली. मोठं जनरेटर लावून त्याचे 2 पॉईंट बल्ब चालू केले. 1 पॉईंटला वेल्डिंग मशीन जोडलं. तुम्ही पाहू शकता जनरेटर जोडलेलं आहे. 100 फूट लांब जनरेटर ठेवलं कारण त्याचा आवाज जास्त होता. मोठं जनरेटर आहे ते. हे जनरेटरवर वेल्डिंग मशीन चालवलं. पहिल्यांदाच वेल्डिंग मशीन जनरेटरवर चालवायचा अनुभव भेटला. एकदम मस्त जनरेटरवर वेल्डिंग मशीन चाललं. त्याच्यानंतर कैच्या फिट केल्या. कैच्या फिट केल्यानंतर त्याच्यावर पाऊस चालू होता. पाऊस काय आम्हाला कामच करून देत नव्हता. काही 1-2 दिवसांनी पाऊस उघड झाल्यानंतर त्याच्यावर पर्लिंगा फिट केल्या. पर्लिंगा फिट केल्यानंतर पत्रे येऊन पडलेलेच होते. मग पत्रे पण फिटिंग करायला सुरुवात केली. मग पाखं झालं. पत्रे फिटिंग करून लेवल बघून घेतली. पत्रे एकदम व्यवस्थित फिट होत होते. खालच्या बाजूनी पण येऊन चेक केलं. पत्रे पूर्ण व्यवस्थित फिट झालेले होते. साईड बी बरोबर, पुढची मागची साईड पण बरोबर सुटलेली होती. त्याच्यामुळं काही अडचण नव्हती. त्याच्यानंतर पुढची पाखच ठोकायला सुरुवात केली. पुढचं पाखं ठोकताना पत्रा एकदम सरळ रेषेमध्ये आला. पण थोडा खालच्या माणसाने बघितलं थोडा क्रॉस झाला होता. तो पण सरळ करून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता एकदम लेवलमध्ये पत्रे फिटिंग झाली. ढाळ पण व्यवस्थित आलेला आहे. आणि एक पाखी शेड 30 फूट बाय 43 फूट 32 फूट बाय 43 फूट शेड बघा तुम्ही. किती मोठं शेड दिसतंय. एकदम अट्रॅक्टिव्ह आणि छान लुकमध्ये शेड झालेलं आहे. एकदम मोठा पेज दिसतो याच्यामध्ये. 5 कायच्या वापरल्या याला. आणि अशा प्रकारे हे एक पाखी शेड एक फायनल.